फ्रेंड्स सेकंड प्रेफरन्स ट्रेडर जसे की आपण आजच्या मार्केटमध्ये भेटलं. आपल्या कशा पद्धतीने लेव्हल्स वर झालेल्या एक्झॅक्टली आपण त्याच कालच्या एनालिसिसमध्ये सांगितलं होतं. मार्केट कशा पद्धतीने वर्क होऊ शकते, मार्केटची ओपनिंग कशी होऊ शकते. एक्झॅक्टली त्याच पद्धतीने ओपनिंग झालेली आहे आणि त्याच पद्धतीने मार्केट डायरेक्शन बी डिसाईड झालेलं आहे. एक्झॅक्टली जर बघितलं तर आपण काल एक लेव्हल सांगितली होती 25,600 25,600 पासून मार्केट एक डाउन साइडला येऊ शकते आणि एक्झॅक्टली तेच लेव्हल तुम्ही बघू शकता तर आजच्या मार्केटची 30 लेव्हलवरून आपल्या एक्झॅक्ट त्याच पॉइंटवर मार्केट खाली पडताना बघायला भेटलेलं आहे. की अशा काही लेव्हल्स आहेत जे की आपण एक्झॅक्टली सांगतो, जे की आपण बँक निफ्टीमध्ये बी सांगितले होते, जे की आपले लेव्हल्स कशा पद्धतीने वर्क होतात, हे तुम्हाला माहीतच आहे. एक्झॅक्टली जर बघितलं तर आता उद्याचं मार्केट आता कशा पद्धतीने वर्क होईल याच्यावर आपण थोडंसं डिस्कशन करू. एक्झॅक्टली जर बघायला तर यूएस मार्केट कशा पद्धतीने फॉलो झालं याच्यावर आपण थोडंसं डिस्कशन करू. त्याच्यानंतर आपण आपल्या मार्केटवर येऊ. तर आज बघू शकतात की डाव जण हे 100 पॉईंटनी मायनसमध्ये आहे आणि Nasdaq हे 50 पॉईंटनी मायनसमध्ये आहे. याचं जर कॅल्क्युलेशन काढलं तर एक निगेटिव्ह सिनारिओ येतं आणि एक्झॅक्टली जर बघितलं आपण प्रिव्हियस डाटाही काढला, तर ज्या टाईमला आपला ऑल टाईम हाय लागतं त्याच टाईमपासून मार्केट एक डाउन साइडला येतं. तर एक्झॅक्टली जर बघितलं तर आज निफ्टीचा लाईफ टाईम हाय लागलेला आहे. तर नवीन लाईफ टाईम हाय लागलेला आहे. तर त्या कारण एक मार्केटमध्ये एक सेल मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी आहे. तर एक्झॅक्टली जर बघितलं तर सेल मोमेंटम कुठून येऊ शकते? ते सेल मोमेंटमसाठी आपल्यासाठी 3 लेव्हल्स एक्झॅक्टली जर बघायला गेले, तर कालच्या तिन्ही लेव्हल्स आपल्यासाठी आजही फॉलो होताना बघायला भेटू शकतात. एक्झॅक्टली बघितलं आपल्यासाठी फर्स्ट जी लेव्हल आहे मार्केटची जी की 25,200 आणि 24,965 या अशा काही लेव्हल्स आहेत. ह्या लेव्हल्स आपल्याला येईन त्या काही टाईममध्ये बघायला भेटू शकतात, जे की आपण 2-3 दिवसामध्ये जर बघायला ते बी आपल्याला म्हणता येत नाही. तर एक्झॅक्टली जर बघितलं तर आपल्यासाठी समजा मार्केट कुठं येऊ शकतंय, कुठपर्यंत मार्केटची एक पॉसिबिलिटी असू शकते. सिम्पली जर बघायला झालं तर पहिली पॉसिबिलिटी आहे, की मार्केटची 24,800 हे मार्केटसाठी एक डाउन साइडला फर्स्ट टार्गेट असू शकते आणि एक्झॅक्टली जर ही लेव्हल जर ब्रेक झाली, ही लेव्हल ब्रेक होताही मार्केटला एक्झॅक्टली जर बघितलं, मार्केट 1,500 पॉइंट मार्केट कॅप्चर होऊ शकते, जे की एक 24,050 हे लेव्हलला मार्केट कंटिन्यू फॉलो होऊ शकतंय. तर त्यासाठी मार्केटला कोणत्या लेव्हल्स ब्रेक करणं इम्पोर्टंट आहे ते मी सांगतो. की फर्स्ट जी लेव्हल आहे, ती 25,200 आणि सेकंड जी लेव्हल आहे, समजा ती इम्पोर्टंट जी लेव्हल ब्रेक होताना जर आपल्याला भेटली, तर ही 24,750 24,750 जर आपल्याला ब्रेक होताना बघायला भेटली, इथून आपल्याला एक इझिली 500 ते 600 पॉइंटचा डाउनफॉल बघायला भेटू शकते. तर उद्याचं मार्केटमध्ये जर बघितलं, सिनारिओ जर बघितला, तर मार्केटचा ऑल टाईम हाय लागल्याच्यानंतर मार्केट डाउनफॉलमध्ये येतंय. तर एक्झॅक्टली जर बघितलं, त्याच्या पद्धतीने जर बघायला गेलं, तर आपल्याला सिम्पली जर ह्या पॅटर्नला फॉलो केलं, ह्या पॅटर्न आपल्याला एक सिम्पली ह्या लेव्हलला घेऊन असू शकते. जी सेकंड जी पॉसिबिलिटी झाली, सेकंड जी पॉसिबिलिटी जी की आपण काल एक लाईन म्हटली होती सिम्पली तीच लाईन आजही फॉलो होताना बघायला भेटू शकते आपल्याला. त्या लेव्हलच्या जर वरती मार्केट राहिलं, तर कंटिन्यूअसली मार्केट ह्या लेव्हल येण्याचा प्रयत्न करीन आणि सेकंड जे लेव्हल झालं, तर ह्या लेव्हलचं जर मार्केट खाली निघालं, तर आपण एक्झॅक्टली ह्या दोन्ही लेव्हल आपल्याला बघायला भेटू शकतात. हे झालं सिम्पली बँक निफ्टीचं ॲनालायझ ह्याच्यात आपण काही चेंज नाही करणार. लेव्हल जे आहे, तर ते तुम्ही डबल मार्क करून घ्या, जे की तुम्हाला सोपं होऊन जाईल, की तुम्हाला ट्रेड कशा लेव्हलला कंट्रोल करायचा. आणि आपण जे काही अजून 2-1 दिवसांनी आपण कंटिन्यूअसली लाईव्ह व्हिडिओ लाईव्ह स्ट्रीम चालू करणार आहेत आपल्या चॅनलवर. तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये कसं ट्रेड केला जातो ते मी तुम्हाला त्याने बघितलं तर बँक निफ्टीचा बघितलं तर एक सिम्पली जर पॅटर्न जर बघितला तर इथून आपल्याला एक पॅटर्न एक पॉसिबिलिटी क्रिएट होताना होऊ शकते. पण एक्झॅक्टली जर एम होत नाही. जर सिम्पली जर ह्या लेव्हलपासून जर मार्केटने हे केलं, तर आपल्याला हे लेव्हलपासून एक सेलिंग मोमेंट आपल्याला खाली बघायला भेटतीये. तर या लेव्हल जर ब्रेक होताना जर वरती भेटली, आपण इथे कॉल साइड मोठा इझिली आपल्याला वरती 200 ते 300 पॉइंट इझिली आपल्याला वरती बघायला भेटू शकतो. हे बँक निफ्टीचं स्टॉकचं जर बघायला गेलं तर स्टॉकचं बी आपण लाईव्ह स्ट्रीममध्ये सांगणार. तर इथून पुढे सिम्पली जे ऑल लेव्हल्स काढल्या जातात हे सिम्पल बघू शकता तुम्ही कशा लेव्हल्स आणि जे की आपण सध्या इम्पोर्टंट म्हणजे फॉरेक्समध्ये आपल्याला ट्रेड करायचं जे की आपण फॉरेक्समध्ये बी काही दिवसांनी कॅनडातून फॉरेक्सचं एकदम प्रॉपर तुम्हाला कन्व्हर्ट आणि नॉलेज भेटून जाणार फॉरेक्समध्ये बी कसे ट्रेड केलं जातं.
चार्ट बघला तर सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. तर सध्या जर बघायला गेलं तर आपलं मार्केट आहे तिथं सिम्पली एक छोटासा डाउनफॉल आपल्याला बघायला भेटू शकते, जे की एक एक मार्केटचे जे हायलाइट ते फॉलो होताना बघायला भेटू शकते. तर त्या त्या पद्धतीने मार्केट नाही झालं तर सेंटिमेंट जर वर्क नाही झाले तर लेवल सांगितलं की पण असे ह्या लेवलला मार्केट वरती येऊ शकतं. लेवल तुम्ही